नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक असं खत सांगणार आहे जे दिल्यामुळे कढीपत्त्याच्या झाडाची जर वाढ थांबली असेल तर पुन्हा नव्याने वाढ सुरू होते. झाडाला भरपूर पानं फांद्या यायला लागतात आणि त्याच्यामुळे झाड हिरवगार घनदाट होतं. तसंच कढीपत्त्याच्या पानांना एक खूप छान सुवास येतो, सुगंध येतो. त्याच्यामुळे योग्य प्रकारचं खत दिल्यामुळे हा सुगंध देखील जास्त प्रमाणामध्ये यायला लागतो. हे खत अगदी घरगुती आहे आणि द्यायलाही सोपं आहे. तर ते कधी आणि कसं द्यायचं या सगळ्या डिटेल्स मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कढीपत्त्याचा वापर आपण स्वयंपाकघरामध्ये सर्रास करतो. यांनी पदार्थाची रुची तर वाढते, पण त्याचबरोबर शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. तसंच कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे जर कॅल्शियमची कमी असेल तर ती दूर होण्यास देखील मदत होते. अशा प्रकारे जेव्हा कढीपत्त्याचं झाड आपण नर्सरीमधून घरी आणतो तेव्हा ते गावरान आहे की नाही हे नक्की चेक करा. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर कढीपत्त्याचं पान थोडंसं चुरगळायचं आणि त्याचा वास घ्यायचा. गावरान कढीपत्त्याचा खूप छान सुवास येतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते लगेच कळून जाईल. झाड कुंडीमध्ये लावल्यानंतर जर त्याची वाढ पूर्णपणे थांबली असेल, नवीन पानं येत नसतील किंवा झाड सुकतही नसेल, तर याचा अर्थ त्या झाडाला सूर्यप्रकाश खूप जास्त प्रमाणात होत आहे. त्याच्यामुळे 3 ते 4 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी झाडाला हलवा. तुम्हाला नक्कीच नवीन पानं आलेली दिसायला लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला झाडाला रोज आणि व्यवस्थित पाणी द्यायचं आहे. कधी झाडाला पाणी कमी पडल्यामुळे देखील झाडाची वाढ थांबते. आता झाड जर एका रेषेत सरळ वाढत असेल तर त्याचा वरचा शेंडा थोडासा कट करा, जेणेकरून झाडाला बाजूने फांद्या फुटतील, म्हणजे ज्या साईड ब्रांचेस आहेत ते यायला लागतील आणि झाड घनदाट होण्यास मदत होईल. तसंच पानं भरपूर येतील. मुख्यतः या पानांचाच वापर आपण स्वयंपाकामध्ये किंवा पदार्थ बनवताना करतो, त्याच्यामुळे भरपूर पानं येण्यास याच्यामुळे मदत होईल. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुंडी. ज्या कुंडीमध्ये आपण झाड लावलेलं आहे ती बऱ्यापैकी मोठ्या आकाराची घ्या, कारण कढीपत्त्याची जी मुळं आहेत ती खोलवर वाढतात पाण्याच्या शोधामध्ये. त्याच्यामुळे जर तुम्ही मोठी कुंडी घेतली तर मुळांना देखील व्यवस्थितपणे वाढायला जागा मिळते आणि मुळं हेल्दी असल्यामुळे तुमचं झाड हेल्दी राहण्यास मदत होते. आता मी तुम्हाला एक असं खत सांगणार आहे जे द्यायला अगदी सोपं आहे, घरगुती आहे आणि कुठलंही तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. तर अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही हे खत देऊ शकता. ते म्हणजे तुरटी. तुरटीमुळे जी माती आहे ती ॲसिडिक राहण्यास मदत होते. तसंच झाडाला आवश्यक असणारं नायट्रेट, पोटॅशियम आणि फॉस्फरस म्हणजेच NPK हे तिन्ही न्यूट्रियंट तुरटीमुळं झाडाला मिळतात. तुम्हाला साधा एक तुरटीचा खडा घेऊन तो फक्त मातीमध्ये रोवायचा आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे तुरटीचं खत दिल्याने खूप फायदा होतो. कारण तुरटीचा खडा जसं झाडाला पाणी मिळेल तसा हळूहळू विरघळतो आणि जे आवश्यक असणारे न्यूट्रियंट्स आहेत ते झाडाला मिळतात. ते मुळांकडून शोषले जातात आणि झाडाची खूप चांगल्या पद्धतीने वाढ होण्यास मदत होते. तसंच जेवढी माती ॲसिडिक असेल तेवढी जी पानांचा सुगंध आहे किंवा जो ॲरोमा आहे तो देखील वाढण्यास मदत होते. साधारणतः 2 महिन्यातून एकदा तुम्ही हे खत देऊ शकता झाडाला आणि त्याचा खूप जास्त फायदा होतो. तुरटीचा खडा अगदी छोटा घ्यायचा आहे, 5 ग्रॅम एवढाच घ्यायचा आहे. जर जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचा झाडाला अपाय होऊ शकतो. 1 महिन्यातच बघू शकता तुम्ही झाड इथं किती हिरवगार झालेलं आहे, घनदाट झालेलं आहे आणि भरपूर पानं देखील आलेली आहेत. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.